मंडळी, लक्ष्मी मातेचं दर्शन घेतल्यानंतर आपण याच उत्तूर गारगोटी रस्त्यावरून असं डावीकडे वळतो. डावीकडे वळून अगदी थोडंसं पुढं गेलं की आपल्याला हा असा उजवीकडे बोर्ड दिसतो, ज्यावरती बऱ्याचशा गावांची नावं लिहिली आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्या कोपऱ्यावरती जाऊ आणि त्यानंतर मी तुम्हाला इतरत्र सगळी माहिती देतो. कारण काय, माझी एक अशी इच्छा राहील की जोमकाई देवीचा जो कोणी भक्त असेल, अगर जोमकाई देवीची पूजा अर्चा करण्यासाठी जो कोणी व्यक्ती आलेला आहे, त्याला उद्या जाऊन त्याचा रस्ता चुकायला नको, अगर तो कुठल्या वेगळ्या वळणाला जायला नको. बरोबर. मंडळी, चव्हाणवाडी हे गाव महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्याच्या दक्षिण भागात वसलेले एक टुमदार आणि निसर्गरम्य गाव आहे. हे गाव उत्तूर गावाजवळच असून त्याच्या संपर्कात असलेलं आणि सांस्कृतिकदृष्ट्या जवळचं गाव आहे. शेती हा गावातील मुख्य व्यवसाय असून भात, नाचणी, मका आणि भाजीपाला याचे उत्पादक घेतले जाते. गावात नैसर्गिक जलस्रोत, पाणवठे, डोंगररांगा आणि हिरवीगार शेती दिसून येते. गुरंढोरं, बैल आणि शेतकरी ही जीवनशैली गावाची खरी ओळख आहे. मंडळी, याच गावामध्ये काही खास श्रद्धास्थानं आहेत. जसे की ग्रामदेवताचं मंदिर हे गावकऱ्यांचं श्रद्धास्थान. छोट्या छोट्या पायवाटा आणि टेकडांवरची छोटी घरे, मंदिरे, रायडिंग करताना शोधता येण्यासारखी ठिकाणं, यात्रा, होळी, गणपती, दसरा अशा सणांचा गावात विशेष उत्सव होतो. गावातील माणसं साधी, मेहनती आणि पाहुणचारात अग्रेसर असतात. गावात एकोपा, भाऊगिरी आणि घराघरात संस्कार टिकवणारे आहेत. शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत भवन या सुविधा या गावात उपलब्ध आहेत. मंडळी, चव्हाणवाडी गावाच्या सुरेख वाटा, शेतातले ड्रोन शॉट आणि सकाळच्या वाऱ्यावर फडकणाऱ्या झेंड्याचा व्ह्यू एकदम सिनेमॅटिक वाटतो. गावातल्या जुनी घरं, बायका चुलीवर स्वयंपाक करताना, शेतात राबणारे शेतकरी, या सगळ्यातून ग्रामीण जीवनाची खरी झलक मिळते. चव्हाणवाडी नाव जितकं साधं तेवढंच सुंदर या गावाचं मन. इथं लोक दिवसभर शेतात राबतात, पण मनात कायम हास्य असतं. मंदिरात होणारा घंटानाद आणि सकाळच्या कोंबड्यांचा आवाज इथलं निसर्गगीत आहे. जुनी घरं, शेतामधली गडद माती आणि अंगणात खेळणारी मुलं, सगळं काही गावाच्या प्रेमात पडतं. गावदेवीचा उत्सव असो वा होळीचा हुंदडणारा रंग, इथं सण म्हणजे एक कौटुंबिक सोहळाच असतो. मंडळी, आज आपण आलो आहोत चव्हाणवाडी गावात. हिरव्यागार शेतांनी वेढलेलं, निसर्गाच्या कुशीत विसावलेलं आणि संस्कृतीच्या मुळाशी जोडलेलं हे गाव, जिथं माणसं मनापासून भेटतात आणि निसर्ग आपल्याला जवळ घेतो. चला पाहूया बुलेट गुरुजीसोबत चव्हाणवाडीची एक खास सफर.